प्रॉपर फाउंडेशन ब्रश असणं गरजेचं आहे. ॲप्लिकेशन शुड बी विथ धिस काइंड ऑफ ब्रशेस ओनली. फ्लफी ब्रश वापरलं की दुसरा कुठला ब्रश वापरला तर त्यामुळे जास्ती फाउंडेशन त्या ब्रशमध्येच राहणार आहे. आता ह्या ब्रशेसचा फायदा असा आहे की हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मागे आपण ब्रशेस बद्दल सगळ्या बोललो, तुम्हाला मागे सगळे ब्रशेस दाखवले, वेगवेगळे ब्रशेस बद्दल काय काय म्हणजे फरक काय आहे फ्लफी ब्रशमध्ये, सिंथेटिक ब्रशेसमध्ये, आता तुम्हाला सांगितलं. तर त्यावेळेलाच आपलं बोलणं झालेलं की मी तुम्हाला असे व्हिडिओज बनवणार आहे की ते स्पेसिफिक कुठल्या कुठल्या ब्रशेसवरती असेल. तर आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय तर तो बेसिकली फाउंडेशन ब्रशवरती बनवतोय. की आता कसं आहे की मेकअप करताना ब्रशेस हे तुमचे मेन टूल्स आहेत की जेणेकरून तुम्ही प्रॉपरली मेकअप करू शकता किंवा तुमचा मेकअप प्रॉपरली हायजिनिक आणि एकदम प्रॉपर वेने तुम्ही करू शकता. मेन याच्यामध्ये कसं आहे की आपण जेव्हा बेसिक गोष्ट जी करतो मेकअपची, दॅट इज अ फाउंडेशन. तर फाउंडेशन तुमचं जर प्रॉपर असेल तर फाउंडेशन प्रॉपर असल्यामुळे तुमचा अख्खा मेकअप त्याच्यावरती डिपेंड असतो, तेवढा अख्खा मेकअप तुमचा छान होतो. तर फाउंडेशन अप्लाय करण्याकरता बेसिकली तुमच्याकडे प्रॉपर फाउंडेशन ब्रश असणं गरजेचं आहे. तर दीज आर द फाउंडेशन ब्रशेस की जे मी रिकमेंड करतो की फाउंडेशन ब्रशेसनीच फाउंडेशन अप्लाय करायला पाहिजे. तुम्ही स्पंजनी किंवा तुम्ही दुसऱ्या बफर ब्रशनी त्याला बफर किंवा त्याला तुम्ही सेट करू शकता, पण जे ऍप्लिकेशन आहे तर ऍप्लिकेशन शुड बी विथ धिस काइंड ऑफ ब्रशेस ओनली. आता ह्या ब्रशेसचा फायदा असा आहे की बेसिकली दे आर सिंथेटिक ब्रशेस. ही मेन एक गोष्ट आहे. सिंथेटिक ब्रशेस आर मेनली यूज टू अप्लाय लिक्विड और क्रीम प्रोडक्ट्स. की जर तुम्ही लिक्विड फाउंडेशन यूज करताय किंवा तुम्ही जर क्रीम फाउंडेशन यूज करताय तर त्याला ते सिंथेटिक ब्रशेसच वापरणं गरजेचं आहे. एक तर त्याचा म्हणजे त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्या ब्रशमुळे तुम्हाला एकतर प्रॉपर ऍप्लिकेशन होतं. ब्रश जास्ती प्रमाणामध्ये प्रोडक्ट ओढून धरत नाही, जास्ती प्रमाणात ब्रशमध्ये जास्ती प्रोडक्ट राहत नाही सिंथेटिक असल्यामुळे. हे जर तुम्ही फ्लफी ब्रश वापरलं किंवा दुसरा कुठला ब्रश वापरला तर त्यामुळे जास्ती फाउंडेशन त्या ब्रशमध्येच राहणार आहे इन्स्टेड ऑफ स्किनला लागण्यापेक्षा. त्यामुळे दॅट्स वाय यू हॅव टू यूज सिंथेटिक ब्रशेस ओनली फॉर अप्लाइंग फाउंडेशन्स. किंवा कुठलेही तुम्ही क्रीम लावताय तर त्यासाठी तुम्हाला सिंथेटिक ब्रशेस यूज करणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली हा ब्रश तुमच्या अंगठ्यासारखा आहे जेणेकरून तुमचा जास्ती एरिया कव्हर होतो. आता पूर्वीच्या काळामध्ये पहिले जेव्हा मेकअप केलं जायचे तेव्हा तेव्हा अंगठ्यानेच मेकअप करायचे. म्हणजे आपण जेव्हा थंबनी किंवा प्रॉपरली फाउंडेशन आपण स्किनमध्ये टाकायचो तर हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू जर सगळा विचार केला त्यानंतर ब्रशेस सगळे मार्केटमध्ये आले. आणि ब्रशेस तरी ह्या शेपचा काढण्यामागचं कारणच ते आहे की ह्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्किनला तो ब्रश लावताय तर तेव्हा जास्ती प्रमाणामध्ये एरिया ब्रशचा जो आहे तो स्किनवरती राहतो आणि जास्ती प्रमाणामध्ये फाउंडेशन तुम्ही स्किनला लावू शकता. आणि म्हणजे एरिया वाईज बोलतो आपण. तर त्याच्यामुळे दिस इज अनदर थिंग. याच्यामध्ये ब्रिसल्स खूप चांगल्यापैकी आणि घट्ट असतात तर त्यामुळे तुम्हाला ब्लेंड करायला पण खूप चांगल्यापैकी इझी पडतं. ब्लेंडिंग इज लाईक अ स्टार्टिंगचा ब्लेंडिंग. मी तुम्हाला प्रॉपर मेकअप ब्लेंडसाठी बोलत नाहीये की जेव्हा तुम्ही मेकअप अप्लाय करता आणि तो ब्लेंड व्हायला पाहिजे त्यानंतर जेव्हा तुम्ही मेकअप अप्लाय करता आपण जेव्हा त्याला खाली घेतो, त्याला खाली खेचतो तर तेव्हा प्रॉपर पोर्समध्ये ते फाउंडेशन जाण्याकरता हा ब्रश तुम्हाला खूप चांगल्यापैकी मदत करतो. तर त्याच्यामुळे दिस इज द बेस्ट फाउंडेशन ब्रशेस. क्रायलॉनचा ब्रश पण चांगला आहे. ब्युटिलिशियसचा पण ब्रश खूप चांगला आहे. बोथ ब्रशेस आर वर्किंग व्हेरी नाईसली फॉर द फाउंडेशन. तर त्याच्यामुळे फॉर अप्लाइंग एनी काइंड ऑफ फाउंडेशन यूज फाउंडेशन ब्रशेस ओनली. तर अशाच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बायोमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची पण आयडी तुम्ही दिलेला आहे तर त्याला पण नक्की फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.